राजन साळवी यांच्या संदर्भात राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबी चौकशी होणार आहे। वैद्यकीय कारणास्तव साळवी यांची वहिनी चौकशीला हजर राहणार नाही। साळवींचे भाऊ आणि पुतण्या दोघेही चौकशीला सामोरे जाणार आहेत। चौकशीवेळी राजन साळवी स्वतः कुटुंबियांसोबत हजर राहणार असल्याची माहिती मिळते। राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबी चौकशी होणार आहे। वैद्यकीय कारणास्तव साळवी यांची वहिनी चौकशीला हजर राहणार नाही अशी माहिती मिळते। तर साळवींचे भाऊ आणि पुतण्या दोघेही चौकशीला सामोरे जाणार आहेत। चौकशीवेळी राजन साळवी स्वतः कुटुंबियांसोबत हजर राहणार असल्याची माहिती मिळते। राजन साळवी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते। राजन साळवी यांची ही एसीबी चौकशी झालेली आहे। कागदपत्रांची चाचपणीही झालेली आहे। आता त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना नोटीस बजावण्यात आली होती। त्यानुसार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबी चौकशी होणार आहे। वैद्यकीय कारणास्तव साळवी यांची वहिनी चौकशीला हजर राहणार नाही अशी माहिती मिळते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजयेश नाडकर। अजयेश, राजन साळवी यांच्या कुटुंबियांना एसीबी चौकशीला बोलावण्यात आलेला आहे। त्यानुसार ते आज चौकशीसाठी हजर राहणार आहेत। या संदर्भात ताजा तपशील। प्रज्ञा, निश्चितच ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची जमीन खरेदी आणि हॉटेलमधली भागीदारी यांच्यात गैरव्यवहार किंवा पैशाची अफरातफर झाल्याच्या आरोपाखाली त्यांची रायगडच्या एसीबी कार्यालयामार्फत चौकशी सुरू आहे। गेल्या अनेक दिवसापासून यांची चौकशी सुरू आहे। त्यामध्ये त्यांचे भाऊ असतील, त्यांचे पिया असेल, या सर्वांची चौकशी केल्याच्या नंतर 27 डिसेंबरला अलिबागच्या कार्यालयाकडून त्यांचा भाऊ, वहिनी आणि पुतण्या यांची चौकशीला हजर राहण्याचे आदेश कार्यालयाकडून देण्यात आले होते। मात्र ही मुदत जी आहे ती यांच्याकडून वाढून घेण्यात आल्याने आज जे आहेत ते एसीबी कार्यालयात भाऊ आणि पुतण्या हे दोघे चौकशीला समोर जाणार आहेत। त्यांची जी वहिनी आहे त्यांची तब्येत बरी नसल्या कारणाने त्यांनी वेळ वाढून घेतला आहे। त्यांची चौकशी आज होणार नाही। मात्र भाऊ आणि पुतण्या दोघांची चौकशी आज अलिबागच्या कार्यालयात होणार आहे। प्रज्ञा मात्र अजयेश, किती वाजेपर्यंत चौकशीला ते हजर राहतील आणि किती तास ही चौकशी होण्याची शक्यता आहे आणि कोणकोणत्या कागदपत्रांची चाचपणी होऊ शकते? ठाकरे गटाचे जे आमदार आहेत राजन साळवी यांनी अनेक वेळा चौकशीला समोर गेले आणि त्या चौकशी दरम्यान जवळपास 7 ते 8 तास त्यांची चौकशी झाली। एसीबी कार्यालयाचे आवश्यक असणारे कागदपत्रे जमिनीची असतील, हॉटेलचे असतील ते त्यांनी सादर केले होते। मात्र एसीबी कडून जी माहिती एसीबी कार्यालयाला आहे त्यांची माहिती जे ठाकरे गटाचे आमदार आहेत राजन साळवी यांच्याकडे नाही आणि त्या कारणाने ही सातत्याने ही चौकशी सुरू आहे। जवळपास 11च्या दरम्यान हे चौकशीला सामोरे जातील। आता ही चौकशी किती उशीर चालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद अजयेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।